जय श्रीराम, जय शिवराव भावना आणि जय मल्हार। तर आज आहे चंपाषष्ठी आणि याच दिवशी खंडेरायाचा विवाह हा देवी माळसासोबत झालेला। तर तुम्हाला माहिती असेल, ज्या मंदिरात मी पूजा करतो त्या मंदिरात देव आहे साईबाबाचा। तर आता ते देव नेलेले समोर, तिथे स्टेज आहे, तिथे मंडपात ठेवलेले। तर आता आज चंपाषष्ठीचा दिवस आहे, तर या शुभ दिवशी मी हा व्लॉग बनवतोय। तर काय काय या चंपाषष्ठीमध्ये घडलेलं आहे आणि काय काय आम्ही कसं देवांना आंघोळ घालतो आमच्या खोलीवड्यात आणि कशी देवांना दाखवून आरती करतो, तर हे सगळं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला बिना काय वेळ घालवता मला व्हिडिओमध्ये सुरू करूया आणि तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देतो की पहिला काय केलं जाते ते। चला। तर सकाळचे 5 वाजता मी आलो देवांच्या गाभाऱ्यात। तिथे पाहू शकता आपले देव ठेवलेले आहेत। तर आता पूजा होणं बाकी आहे। तर हे सर्वात पहिला जे देवी पाहताय ही आहे तुळजाभवानी आणि त्याच्या बाजूला आहे एकविराई आणि एकविराईच्या बाजूला आहे आपले कुलदैवत खंडोबा आणि माळसापती आणि खंडोबाच्या बाजूला आहे भैरवदेव आणि त्यांची पत्नी आणि बाजूला आहे हे जे तुम्ही देवी बघताय हे एकविराई आहे, कारण एकविराई आमचे कुलदैवत आणि खंडोबा आमचा कुलदेवता, यामुळे आम्ही दोघांचे पूजन करतो। तर आता देव परातीत काढलेले आहे अभिषेक करण्यासाठी। तर देवांचा पंचामृताने आणि उटण्याने आणि फळांनी अभिषेक घालणार आहे। तर आता इथे फळं तयार केली जातात मिक्स करून दुधासोबत। तर याच्याने देवांचा आम्ही अभिषेक करणार आहोत। तर पाहू शकता, तर मोसंबी आणि केळी आणि दूध आणि गंगाजल हे मधासोबत मिक्स करून याच्याने अभिषेक घालणार आणि हे बाजूला परातीत दुधांच्या पिशव्या जे की भक्तांनी आणून दिलेल्या आहेत सर्व भाविकांनी। तर आता 6 वाजताच आम्ही देवांना स्थान घालणं चालू केलं, तेही खंडोबाची भोपाळी म्हणत। तर सर्वात पहिला मी गणपती बाप्पाला स्थान घातलं। 3 वेळा पळी आणि पाणी आणि 3 वेळा दूध आणि परत 3 वेळा पळी आणि पाणी आणि मग बाप्पाला गंध आणि भंडार आणि तांदूळ आणि एखादं फूल वाहून अगरबत्ती वळून बाप्पाला नमस्कार करून सर्व देवांचा अभिषेक करण्यास सुरुवात केली। तर बाप्पांची मूर्ती आता सर्व देवांच्या पुढे ठेवली आणि मग देवांकडे मानलेला नारळ घेतला, त्यालाही सेमच जसं बाप्पाला अभिषेक घातला तसंच त्यालाही अभिषेक घातला आणि यानंतर मग सर्व देवांना भोपाळी म्हणत स्थान घालायला सुरू केलं। विष्णू स्मरण गणपतीचे हरी विष्णू स्मरण मनात सोरती बाजरिके रामेश्वरी स्नान बाजरिके रामेश्वरी स्नान श्री नाम का जान लिंग गोकर्ण तारिले चांडाली भिन्न तारिले चांडाली भिन्न हलंब्या ऋषी स्मरावे दत्त हनुमान दत्तालंब्या ऋषी स्मरावे दत्त हनुमान मोक्षांच्या फुलासात हरी किंचित पहा द्वारका जगन्नाथ आता करीला साया गगन भाव मारुती समणती नाथ प्रसन्न आहे समणती नाथ प्रसन्न आहे वरती पक्षी गज भजती पक्षी रामे गज भजती साखर कराट सारी शिवण्याची वची होती आया पेटला अग्न धार शाली अग्न धार शाली
कंदमाल सरोहार समया जलती कृषी पंथींचा ताट हरोहार समया जलती माया मालसा काळी उठणे मिलाविते तुम्हाला सनागदी पवारी उठणे मिलाविते तुम्हाला सनागदी पवारी. तर फळांचा आणि उठण्याचा आंघोळ झाल्यानंतर देवांना मोठ्या टोपात काढून दुधाने आंघोळ घालायला चालू केले. तर आता पहा देवांना दुधाने आंघोळ घालताना. तर आता देवांना दुधाने आंघोळ घालून झाली आहे. तर पाहू शकता देव किती छान वाटतात. दुधाने आंघोळ घातल्यानंतर देवांना गंध वगैरे लावून मग आम्ही देवांना वस्त्र घालली. तर देवांना वस्त्र घालून झाली. तर आता पाहू शकता तुम्ही देव कसे दिसतायत ते. तर देव कसे आपल्या वाट्यात सजल्यानंतर कमेंट करून मला नक्की सांगा. तर चंपाषष्ठीच्या दिवशी दुपारी देवाचा विवाह हा म्हाळसापतीसोबत झालेला होता. म्हणून हा दिवस देवाच्या लग्नाचाही दिवस मानला जातो. तर दुपारचे 12:40 वाजता देवाला ऊत दाखवण्याची वेळ झाली आणि सर्व भाविक भंडार उधळत देवाचा जयघोष करत भगवंताच्या दर्शनासाठी जमले. तर आता पहा 12:40ला लागणारं देवाचं ऊत.
मग थोड्या वेळाने गाभाऱ्यात गर्दी कमी झाली आणि संध्याकाळचे 5 वाजताच आम्ही देवांना आंघोळ घालण्यासाठी काढलं. तर जसं आपण कोणत्याही कार्यामध्ये गेल्यावर किंवा जर आपण जास्त भंडार वगैरे कशाने भरतो तर आपण घरी आलो पहिला आंघोळ करतो. तसंच देवाचाही उत्सव झाला की त्यालाही परातीत काढून आंघोळ केली जाते. पण ही आंघोळ दुधाने किंवा पंचामृत स्थानाने फळांनी नाही तर फक्त एखाद्या कोमटच्या पाण्याने केली जाते. तर आता देवाला कोमट पाण्याने आंघोळ घालताना संवर्धन देवेशं वंदेहं माळसापति मणिनाम सप्तकोटिनाम वर्धं भक्तवत्सलं दुष्टमर्दन देवेशं वंदेहं माळसापति मणिनाम सप्तकोटिनाम वर्धं भक्तवत्सलं दुष्टमर्दन देवेशं वंदेहं माळसापति मणिनाम सप्तकोटिनाम वर्धं भक्तवत्सलं. तर आम्ही देव सजवत असताना ते बाहेर कीर्तनही चालू झाला. तर आता पहा आमच्या कोलीवाड्यातल्या विठ्ठल नामाचं कीर्तन. देवाला परत त्याच्या स्थानावर ठेवलं आणि त्याला गंध आणि मलवट लावून त्याचा शृंगार करायला चालू केला. आता देवांना गजरांनी सजवून झाले. आता देवांना सुट्टी फुलं लावली जाणार आणि हे तुम्ही पाहू शकता इथे किती छान सुंदरपणे ही रांगोळी काढली गेली आहे. तर पाहू शकता याच्यावर दिवेही ठेवलेले आहेत. पहा कशी आहे ती रांगोळी.
तू वाट्या बोलतो ना. संध्याकाळच्या 8 वाजता देवाच्या आरतीची वेळ झाली. तर त्यांनी भंडार वगैरे देवावर लावलाय. मग पहिला देवाला दाखवायला सुरुवात केली, तेही महादेवाच्या मंत्रावर. तर पहा. ओंकार नित्याम सर्वायुष्य अंगारधार पुराधार पृथ्वीपर्यंत एक राळीती तदश्वेशो अभिलो परिवेशारो मारुतस्या वसंते आविचिनस्तकामरे विश्वेदेवा ओम शांति 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 न्याये कमलाय देवं गणकरि गिरिं मानसा भूषितार्थं श्वेतवस्त्रचर्चितं विपुलमणे सेनमानन्दवाद पुरारि हाथ बनाए गग गग गंगे वालू गग गग घटक सोन्याची नाना नमस्कार गायतो तुझ्या चरणावरी तुझे गुण गातो हृदय स्मरितो करोनी पंचाक्षरी तुझे गुण गातो माझ्या पंचाक्षरी भाव पावलव करी देवा तुम्ही पठारच्या मल्हारी प्रभो तुम्ही जेजुरीच्या मल्हारी तुझे गुण गातो हृदय स्मरितो करोनी पंचाक्षरी तुझे गुण गातो हृदय स्मरितो करोनी पंचाक्षरी भाळ सापडली असा थोर मार्ग
प्रचंड नानामधारी सदा वंदितो देवतो गळगधारी नमो चंडमाकारी हरी शोळ शोभे तुझी कोण सत्ता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा अगामाळसेच्या करा देवराया असावी श्री श्री कृपा छत्र छाया तुझ्या विनाता नसे कोण दाता नमो भैरवा शंकरा विश्वनाथा आनंदाचा रे कोट त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धु च सखा त्वमेव त्वमेव विद्याधरं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देवी दोषविनाशाय मार्तण्डाय नमो नमः धर्मवते हर्षवते वागिनी ज्ञानरुक्मिणी दोषविनाशाय मार्तण्डाय नमो नमः धर्मवते हर्षवते वागिनी दोषविनाशाय मार्तण्डाय नमो नमः धर्मवते हर्षवते वासिनी ज्ञानरुक्मिणी दोषविनाशाय मार्तण्डाय नमो नमः पूर्णस्तस्तपूर्णाशाय साये को जय जय मल्हार। तर अशा प्रकारे चंपाषष्ठीचा सण पूर्ण झाला आणि मी आलो माझ्या घरी। ओके भावांनो, तर आता मी घरी आलोय। तर दिवसभर तिथेच होतो मी आणि तर हे दोन्ही वस्तू ॲडजस्ट करण्यात, एकदा देवाची पूजा करण्यात आणि सोबत व्हिडिओ बनवण्यात, तर हे दोन्ही वस्तू करण्यात फार मेहनत लागली मला। तर जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि कमेंटमध्ये एकदा जय मल्हार लिहायलाही विसरू नका। चला, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू। बाय बाय।